आज आपण बाजारामध्ये पाहतो नवनवीन कंपन्या येतात आणि कंपन्या आल्यानंतर आपल्याला आमिष सुद्धा दाखवतात की तुम्ही एवढे व्यक्ती जमा करा, या लोकांना तुम्ही जॉईन करा. नवीन नवीन आमिष दाखवले जाते. असाच एक प्रकार आपल्या इथं आणखी असा नवीन उघड आलेला आहे. एनटीएल कंपनी म्हणून असं सांगितले जाते की ते अमेरिकन कंपनी आहे. ते एनटीएल कंपनी आहे. जवळपास हे असं असं ऍप आहे. ते जवळपास या अशा ऍप मध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि या कंपनीच्या मार्फत सांगितल्या जाते की तुम्ही टास्क दिल्या जाते आणि टास्क दिल्यानंतर तुम्ही 200 रुपये 300 रुपये म्हणजे 10 रुपयापासून तर खूप जास्त जेवढे पैसे तुम्हाला भरता येईल टाकता येईल तेवढे तुम्ही टास्क खेळा. त्यानंतर काहीतरी त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होते. बेनिफिट झाल्यानंतर ते तुमच्या अकाउंटला जमा होते. परंतु काय झालं, हा स्कॅम आता मागच्या काही दिवसात बंद झाल्यासारखा दिसून राहिला. आपल्या इथले बरेचसे असे जे युवा वर्ग आहेत, युवा वर्ग म्हटल्यापेक्षा जे सुशिक्षित वर्गही आहेत ते याच गोष्टीच्या मागे लागलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून ते पैसे कमवायचा मार्ग अवलंबून त्यांच्या मार्गी ते लागलेले दिसतात. आपल्यासोबत सध्या श्याम सौरकर आहे, जे स्वतःही त्याच एनटीएल कंपनीमध्ये काहीतरी असे किती 22,000च्या जवळपास यांनी पैसे लावले आहेत. या प्रकारचे असे त्यांचे मेसेज येतात. सिंगल मिनिमम अमाऊंट 100, मॅक्सिमम 1,00,000पर्यंत हँडिंग फ्री वगैरे, म्हणजे अशातले हे मेसेज येतात. आता सध्या यांच्याच मोबाईल मधलं हे ऍप सध्या बंद पडलेलं आहे. म्हणजे असेच आपल्या अचलपूर परतवाड्यात जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, पुऱ्या देशात म्हणा, असे हजारो व्यक्ती लोक असतील, युवा वर्ग असेल की या अशा कंपनीच्या मागे लागतात. आज आपण पाहिलं की या ठिकाणी मला माहित पडल्याप्रमाणे जवळपास 50,000, 70,000, 1 लाख रुपयापर्यंत या एनटीएल कंपनीमध्ये यांनी गुंतवणूक केलेली आहे. अशा वेळेला आपल्याला थोडक्यात माहिती भेटली आहे नेमकं हे एनटीएल कंपनी चालू कशी झाली आणि तुम्ही यापर्यंत पोहोचले कसे. एनटीएल कंपनी हे जवळपास 3 महिन्यापासून चालू आहे. सुरुवातले ह्या कंपनीनं ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना पैसे पण दिले, भरभरून दिले. जवळपास म्हणजे 50% लोकांना याचा प्रॉफिट झाला. त्या 50% लोकांचं प्रॉफिट पाहून बाकी लोकांना अजून असं वाटलं की बा आपण अजून काही ना शॉर्टकट तरीकेनं अजून पैसे कमावा. आम्हाला तरी माहितच होतं डुबणार आहे कंपनी, म्हणून आम्ही ज्यानं आम्हाला जॉईन केलं आम्ही त्याचाच सपोर्ट घेतला आणि त्याचे पण त्याच्यात पैसे होते. तर आधी सुरुवातला पैसे दिले पण कंपनीनं, पण आता जशी जशी इन्व्हेस्टमेंट वाढायला लागली तर आता ते एक ऍप आहे. एनटीएल म्हणजे ते एक ऍप आहे, त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे डायरेक्ट अमेरिकेसोबत. अच्छा. तर ते जर ऍप बंद पडलं तुम्ही काहीच नाही करू शकत. आता माझं सांगणं असंच आहे की ह्या कंपनी सोबत जोडू नका आणि जॉईन नका हो. जे जॉईन झाले ते झाले. नेमकं तुमच्यासोबत झालं काय, तुम्ही सुरुवात नेमकं असं झालं की आता मी त्या कंपनीमध्ये जॉईन झालो माझ्या मित्रातून. मित्रानं त्याच्या अकाउंटला पैसे आले, त्यानं विड्रॉल केलं. मग त्याच्यानंतर मी भरोसा केला, त्यानं मग जॉईन केलं मला आणि त्याच्यानंतर मी टास्क केले. मी टास्क पुरे कम्प्लीट केले. माझं पण पहिल्या टप्प्यात माझे पेमेंट आलं, माझे पैसे आले. दुसऱ्या टप्प्यात मग माझ्या टास्क मध्ये माझा बँकिंगचा इश्यू दाखवला, म्हणजे जसा विड्रॉल मध्ये पेंडिंग दाखवलं. तर मग आता माझं लक्षात येऊन गेलं की ते कंपनी आता जेवढे तिचे हे जसं हे वाढले, कनेक्टिंग वाढली तिची, तर ते आता फ्रॉड करणारच आहे. अचानक त्या कंपनीचं ऍप बंद पडलं. आता ऍप बंद पडलं तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही अमेरिका तर जाऊ नाही शकत कंप्लेंट करायला. ज्याचं ऍप बंद पडलं सगळ्याच ऍप बंद पडलं, माझं नाही पडलं, सगळ्याच पडलं. बरोबर. तर मग जसं बाहेरून पण थोडीशी माहिती घेतली होती. हो, माहिती घेतली. या ऍप मध्ये जवळपास लाख रुपयापर्यंत पैसे इन्व्हेस्ट केलेले नाही, लाख रुपयापर्यंत नाही केले. कोणा 20,000 केले, कोणा 6,000 केले, कोणा 75,000 केले, असे केले. त्याचे सुरुवातचे पैसे निघाले 75,000 पर्यंत केले, लाखाच्या जवळपास केले. आता ज्यानं पैसे इन्व्हेस्टमेंट केले ते पूर्ण डुबले. आता ह्या हप्त्यात ज्यानं पैसे इन्व्हेस्टमेंट केले ते डुबले. अजूनही बरेचसे जण जॉईन करणं चालू आहे. जॉईन होऊन जाय, असं प्रॉफिट आहे तसं प्रॉफिट आहे. आता जॉईन व्हायला म्हणजे काय, आता जेव्हा तुम्हाला त्यांनी जॉईन केलं होतं तर तुम्हाला काही आम्हीच दाखवलं होतं काय की तुम्ही काही लोकांना जुळवा त्यानंतर. हो, दाखवलं होतं, पण मी कोणालाच नाही जुळवलं. नाही का? नाही, मी एकालाही नाही. म्हणजे जुळवल्यानंतर काही असं त्याच्यामध्ये प्रॉफिट होतं. म्हणजे एक व्यक्ती तुमच्यासोबत जर जुळला तर त्याला काही त्याच्या मार्फत तुम्हाला काहीतरी पर्सेंट त्याच्यामध्ये पॉईंट मिळायचे. अच्छा. त्याच्यामध्ये पॉईंट मिळायचे आणि त्याचा हे पण मिळायचं, बेनिफिट पण मिळायचं. पण आता याला जुळाली पुरवत नाही आणि याच्यावर भरोसाही करू पुरवत नाही, कारण बऱ्याचशा जणांना चांगला मोठा धोका भेटला आहे. जे नवीन जुळले ते जुने लोक प्रॉफिट मध्ये आहे. हे तुम्हाला माहित कसं की जसं हे अमेरिकनच कंपनी आहे म्हणून ह्या आपल्या जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर पाहसान, प्ले स्टोअरवर म्हणा, ऑनलाईन वर, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत.
हा, पण Google ट्रेंडिंग वर- मध्ये काय हा. एखाद दोन कंपन्याच चालते. हा, हा. जसं याच्या आपण आधी आपल्या Google वर ते- चेक केलं तर Intel हा. कंपनी अमेरिकेची दाखवते. हा दाखवते. आता ट्रेंडिंग मध्ये हे सध्या चालून आली, कारण अच्छा. हिनं पैसा दिला मार्केटमध्ये. अच्छा, आता आधी जेव्हा- Dell ला, आता समजा कमी आता जास्त पुरा होऊन सगळा राहिलं. सगळं घेऊन चालली गेली त्या. काय होते माहित आहे का, आज तुमचं वय राहते. एक माझ्यासोबत घडलेला एक विषय आहे. मी जेव्हा 11वी-12वी मध्ये होतो, तर तेव्हा काही एक कंपनी आली होती अशातलीच प्रकार. तुम्ही ग्रुप जॉईन करा, ग्रुप नंतर तुम्ही ते 2-3 जण ते स्टेप वाईज तुम्ही तसे त्या लोकांना जुळवा. त्यानंतर तुम्हाला काही पॉइंट भेटणार, तुम्हाला एवढे पैसे भेटणार, तेवढे पैसे भेटणार. इमानदारीनं अशा कंपन्या मी पण अनुभवल्या आहेत, परंतु त्यावेळेला कमी प्रमाणात होते. 200, 300, 500, पण हे सध्या हजारो लाखोच्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी म्हणजे हा प्रकार उघडकीस आलेला दिसून येते. तर नवीन लोकांना अजून पण लक्षात येत नाही काय कोणत्या कंपनीवर ट्रस्ट करायचं. जर तुम्ही असे हजारो लाखो रुपये जेव्हा लावता ना, तर नॅशनलाइज बँका आहेत, SIP आहेत, LIC आहे, अशातले भरपूर प्लॅटफॉर्म आहे आणखी पण तुम्हाला पैसे कमवासाठी. पण जेव्हा आपण विचार करतो शॉर्टकट मध्ये पैसे भरपूर आले पाहिजे, अशा वेळेला हा स्कॅम तुमच्या सोबतही होऊ शकते. आता याची पूर्तता आणि याचा सखोल अभ्यास कोण करणार, कसा याचा पूर्ण काळा जो बाजार आहे बाहेर येणार, हे तर सध्या आपल्याला लक्षात नाही. परंतु एक अवेअरनेस म्हणून तुम्ही सर्वजण सतर्क राहा. अशातल्या कोणत्याच कंपनीच्या मागे तुम्ही लागू नका. हजारो रुपये तुमचे मेहनतचे राहतात, काही फुकटाचे पैसे नसतात ते. म्हणून तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करताना पैसे आपण कुठे इन्व्हेस्ट करत आहे नेमकं, म्हणजे अशी NTL कंपनी शॉर्टकट मध्ये नाव आहे, अजून तर पूर्ण नावही माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही, NTL? NTLचं अजूनपर्यंत पूर्ण नावही माहित नाही आणखी. तर अशातले आपण सुशिक्षित लोक सुद्धा शॉर्टकट पैशाच्या कमवाच्या मार्गाने काहीतरी असा फ्रॉडच्या चक्करमध्ये आपण फसून जातो. असं तुम्ही करू नका. यानंतरही बऱ्याचशा कंपन्या अशा येऊ शकतात, तुम्हाला आमिष दाखवू शकतात. परंतु पहा, तुम्ही तुमचा विचार आहे, तुम्ही तुमच्या विचाराचे मालक आहात, तुम्हाला काय करायचं आहे.